हॅलो फ्रेंड्स, मला दहीवडा फार आवडत असतो. गिट्सचं प्रेमिक्स मी गेले काही दिवस ढोकळा बनवण्यासाठी यूज करत होते आणि थोड्याच दिवसांपूर्वी मला गिट्सचं दहीवड्याचं सुद्धा प्रेमिक्स मिळालेलं आहे आणि मी ती ट्राय केलेली आहे. रेसिपी मला फार आवडलेली आहे. तुम्ही पण रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि ट्राय करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं. हे आहे गिट्सचं प्रेमिक्स. ह्याच्यामध्ये एका प्रेमिक्समध्ये म्हणजे एकदाच तुम्ही यातलं जे पीठ आहे ते सगळं जर भिजवून घेतलं तर 25 दहीवडे होत असतात. अशा प्रकारचं पॅकेट त्याच्यामध्ये येत असतं. मी सगळं एकचदा भिजवून घेत आहे. माझ्या घरी माझ्या नणंदी येणार होत्या आणि त्यांना आणि मला दोघांनाही दहीवडे फार आवडतात. आम्ही 5 जणांसाठी हे दहीवड्यांचं पूर्ण पॅकेट भिजवून घेतलं होतं. तर त्या सगळ्या प्रेमिक्समध्ये मागे जी रेसिपी दिलेली आहे त्याच्या प्रमाणामध्ये पाणी मिक्स करून ते बाजूला ठेवून घेतलं होतं सो दॅट ते छान फुलून निघेल. त्यानंतर एका कढईमध्ये तेल तापवायला घेतलं, गरम करून घेतलं. कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी मीडियम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे सगळे वडे तळून घेतलेले आहेत. छान गोल्डन ब्राऊन होतील तोपर्यंत वडे सगळे तळून घ्यायचे आहेत. मी हे फार लहान साईजचे तळलेले आहेत. जर मीडियम साईजचे किंवा मोठे तळले तर 25 होत असतात. आमचे फार तयार झाले होते. तर तुम्हाला हवं तशा आकारात तुम्ही त्यांना तळून घेऊ शकता. त्यानंतर सगळं तेल व्यवस्थितपणे निथळून घ्यायचं आहे. त्यात थोडंही तेल राहता कामा नये. राहिलेलं तेलसुद्धा असं टिश्यू पेपरने मी सगळं पुसून घेतलं होतं आणि एका बोलमध्ये पाण्यामध्ये भिजू घातले होते 10 मिनिटासाठी. त्यानंतर त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे. बघा, मी जास्त दाब दिल्यामुळे माझा वडा फुटून गेलेला आहे. तर फार कमी दाब देऊन त्यातलं सगळं पाणी व्यवस्थितपणे काढून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा आकारसुद्धा बिघडणार नाही आणि पाणीसुद्धा निघून येईल आणि हलके फुलके होतात यामुळे वडे आणि त्यातलं तेल निघून जातं, पाणीसुद्धा निघून गेलेलं असतं. अशा प्रकारे मी सगळे वड्यांमधलं पाणी काढून घेणार आहे. असं तर ट्रॅडिशनल पद्धतीने दहीवडे करायला घेतले तर त्याचं बॅटर बनवायलाच फार वेळ लागत असतो. आता मी इथे दही घेतलेलं आहे. दह्यामध्ये जिरेपूड घातलेली आहे, तिखट, मीठ आणि चवीनुसार साखर घालायची आहे. ते छान मी फेटून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे. आणि मी साईड बाय साईड इमलीची चटणीसुद्धा बनवलेली होती, पण त्याची रेसिपी मी शेअर केलेली नाही आहे या व्हिडिओमध्ये. हवं असेल तर मला नक्की कळवा, मी ती शेअर करेन. आणि वडे भिजू घालायचे आता 2 पद्धती आहेत. एक तर तुम्ही वड्यांना असं डायरेक्ट दही त्यावर घालून सर्व करून घेऊ शकता किंवा त्यांना थोडा वेळ दह्यामध्ये भिजू घालू शकता आणि त्यानंतर पुन्हा दही घालून सर्व करू शकता. गार्निश करण्यासाठी कोथिंबीर, डाळिंब, शेव आणि इमलीची चटणी अशा प्रकारे तुम्ही ते गार्निश करून सर्व करू शकता. रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.